आणि त्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवरती लक्ष टाकणार आहोत। बालभारतीमधल्या कवितेवरनं मोठा वाद निर्माण झालाय। जंगलातील मैफल ही कविता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कवयित्री पूर्वी भावे यांच्या कवितेवरनं वादाला सुरुवात झाली आहे। हिंदी इंग्रजीचा भरणा आणि कविता सुमार असल्याची टीका या कवितेवरती होतीये। त्या कवितेवरनं जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे। पूर्वी भावे यांची ही बालभारतीमधली कविता आहे आणि याच कवितेवरनं जोरदार वाद निर्मिती झाली आहे। मुळात पूर्वी भावे ही एक स्वतः उत्तम नृत्यांगना आहे आणि त्याचबरोबरीनं पत्रकारिता क्षेत्रातही काम केलंय। कविताच मुळात सुमार असल्याची सोशल मीडियावरती जोरदार टीका होतीये। नेमके कवितेवरचे आक्षेप काय आहेत ते आपण पाहतोय। कवितेत हिंदी इंग्रजी शब्दांचा वापर असल्याची ही टीका आहे। तर कविता पूर्णपणे अंगलाळलेली असल्याची टीका सुद्धा करण्यात येते। तसंच लांबलचक गद्य ओळी ओढून ताणून यमक जुळवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही या कवितेवरती निरीक्षण नोंदवण्यात आलंय। तर सावरती अनुस्वार का, वाघोबा म्हणाले नाही ना बात, याचा नेमका अर्थ काय, असेही सवाल या कवितेनंतर उपस्थित केले जात आहेत। मराठी भाषेचे संस्कार करण्यासाठी फारसी, अरेबिक, इंग्रजी, हिंदी शब्द असलेली कविता का, असाही सवाल उपस्थित केलाय आणि आक्षेप या कवितेवरती नोंदवण्यात आले। तर जंगलात ठरली नाचण्याची मैफल, अस्वल म्हणालं ही तर हत्तीची अक्कल, तबल्यावरती होती कोल्होबाची साथ, वाघोबा म्हणाले नाही ना बात, अशा स्वरूपाची ही कविता आहे आणि अतिशय बाळबोध स्वरूपाची कविता असल्याचा सुद्धा आक्षेप घेतला गेलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी वन्स मोर झाला शोर, यावरही आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर पूर्वी भावेला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ओळखतो, आपल्याबरोबर सहकारी म्हणून तिनं काम केलेलं आहेच आहे, पण ही जी कविता आहे यावरती आता बालभारतीनं छापल्यानंतरच मुळात इतके प्रश्न उपस्थित होत आहेत। काय नेमकं म्हणणं आहे पूर्वीचं हे समजू शकलंय का आणि बालभारतीचं यावरती काही स्पष्टीकरण दिलंय का? प्रज्ञा वरकरणी हा जरी वाद अत्यंत आपण ज्याला म्हणू की काय फारसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण 2018 सालची कविता आहे आणि बालभारतीने ते स्पष्टीकरण दिलेलंच आहे की 2018 सालपासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये जी कविता आहे त्याच्याबद्दल आता सोशल मीडियावरती काय वाद होतोय आणि दैनिक लोकमत सारख्या मोठ्या वर्तमानपत्रानं या संदर्भातला एक अँकर आज छापून घ्यावा आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या मंडळींचं मत नोंदवून घ्यावं। विशेषतः मुंबई विद्यापीठातले मराठी भाषेचे अभ्यासक असलेले दीपक पवार यांनी पण या संदर्भामध्ये आक्षेप घ्यावा। तर याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वरकरणी दिसतात तशा। आता त्याच्यात एकाने असं म्हटलंय की मुंगीनी लावला वरचा सा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वी भावे ह्या कोकणस्थ आहेत आणि कोकणस्थ असल्यामुळं त्यांचं जे काही अनुनासिक बोलणं वगैरे आहे ते या कवितेमध्ये आलेलं आहे। बालभारतीचं म्हणणं असं आहे की आम्हाला सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या कानावरती ज्या ज्या गोष्टी आणि जे जे शब्द जाणं आवश्यक वाटतं ते शब्द आम्ही तिथे टाकले। आता दीपक पवार यांच्याशी मी बोललो आपण लाईव्ह जाण्याच्या आधी, त्यांचं असं मत आहे की पूर्वी भावे ह्या पूर्णपणे इंग्रजळलेत, त्यांचं ते गद्य स्वरूपातलं ही कसली कविता वगैरे, आणि त्यांचा आक्षेपाचा भाग हा आहे की ते मराठी भाषेचे अभ्यासक आणि तज्ज्ञ असल्यामुळं की त्यांना असं वाटतं की बाल वयामध्ये मुलांच्या कानावरती जे शब्द जायला हवेत ते शुद्ध मराठीचे हवेत। तुला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषा आणि बोली भाषा याच्यावरून गेली अनेक वर्ष नेहमी वाद होत आलेला आहे। विशेषतः बालभारती आणि शिक्षण संस्थेचं जे मुख्यालय पुणे आहे त्या मुख्यालय पुण्याला केंद्रवरती ठेवून बरेच वाद महाराष्ट्रानं यापूर्वी पण बघितलेले आहेत। तर आता तो बोली भाषा आणि प्रमाण भाषेचा वाद कुठेतरी मागं पडत असताना, कारण मधल्या 2-3 सरकारने ही भूमिका घेतली की बोली भाषा आणि प्रमाण भाषा याच्यात न पडता मराठी भाषेकडे आपण बघू, पण आता जो वाद सुरू झालाय तो त्यातल्या इंग्रजी शब्दांचा, जसं ठुमकत नाचत आला मोर, वन्स मोर झाला शोर वगैरे, तर ह्या शब्दावरती आक्षेप आहेत। फक्त मुद्दा एवढाच आहे की 2018 साली जी कविता पाठ्यपुस्तकात आली त्याच्यावर 2024 साली वाद घालतात आणि त्याच्यात मग वेगवेगळे मुद्दे आणले जातात। तर हे जे आपण समोर बघत असतो त्यापेक्षा आणखी काही गोष्टी आहेत का? पूर्वी भावे जसं तू म्हणाली जसं आपली एकेकाळची सहकारीच आहे, ती अँकर पण होती, चांगलं तिचं अँकरिंग होतं, तर ह्या पार्श्वभूमीवरती तिच्याकडनं काही खुलासा आलेला नाहीये, परंतु तिने स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती ह्या कवितेच्या संदर्भामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांनी कसं कौतुक केलंय अशी एक पोस्ट केलेली आहे आणि दीपक पवार यांचं असं म्हणणं आहे की त्यातनंच जी कवयित्री आहे तिची मानसिकता दिसते वगैरे। तर हा वाद सोशल मीडियावरती बऱ्यापैकी चर्चेत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लोक वेगळ्या पातळीवरती व्यक्त होत आहेत।
आणि म्हणून मी म्हटलं की वरकरणी महाराष्ट्रामध्ये काही वाद असे असतात की आपल्याला वाटतं की हे फारच निरर्थक आहेत, पण त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात. जसं पूर्वी भावे यांचं कोकणस्थ असणं, ह्याच्यावरती नक्कीच पण चर्चा आहे आणि त्यांनी ज्या नक्कीच पद्धतीने